नमस्कार. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण रबडी आणि जिलेबी असं दोन्ही एकत्र बनवणार आहोत. त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे जाडबुडाची. अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. हे दूध मी कढईमध्ये घालून घेते आणि थोडं दूध शिल्लक ठेवायचं आहे. आपण हे 2 टेबलस्पून मिल्क पावडर घेतलेले, त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि सगळं हे अर्धा लिटर दूध ह्या कढईमध्ये ओतून घ्यायचं. मिल्क पावडर ह्या थोड्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. दुधात डायरेक्ट घातली तरी असं मिक्स होते, पण हे पटकन मिक्स होते आणि एकसुद्धा बारीक पण गुठळी राहत नाही. म्हणून आपण कुठल्याही पावडरी लिक्विडमध्ये घालताना असं करून घालतो. तर आता हे मिल्क पावडर पण त्याच्यात घालून घेऊया. अजून गॅस आपण सुरू केलेला नाही आहे. मिल्क पावडर फक्त ह्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आता आपण गॅस चालू करणार आहोत. या मिश्रणाला हलवत असं उकळी काढायची. सोडून खूप वेळ असं ठेवायचं नाही, खाली लागणार मग ते. तर मध्ये मध्ये असं हलवत राहायचं. उकळी यायला लागली की एकसारखं हलवायला लागतं. मिश्रणाला उकळी येते तोपर्यंत इथं 2 ब्रेडच्या स्लाइस घेतलेले आहेत. त्याच्या कडा काढून घ्यायच्या. आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं, बारीक बारीक तुकडे करायचे आणि मिक्सरमध्ये फिरवून काढायचं. ही 4 चमचे साखर घेतलेली आहे, तर त्याच्यातली थोडी अर्धी घालते आणि अर्धी थोडी पाठीमागं ठेवायची. आपण साधारण ही 2 चमचे साखर आहे ती ह्याच्यामध्ये घालायची. अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि हे आपल्याला साखर ब्राऊन होईपर्यंत गॅसवर ठेवायचं. हे सगळं करत असताना ह्या मिश्रणाकडे लक्ष पाहिजे. हे मिश्रण मधून मधून हलवत राहायचंच आहे. हे आपण कॅरॅमल करायला ठेवलेलं आहे. हा ब्रेड मिक्सरमध्ये फिरवून झालेला आहे. हा ह्या मिश्रणात आपण घालून घेऊया. आपल्याला कधीही पटकन स्वीट बनवायचं आहे तर ही रेसिपी खूप छान आहे. त्यासाठी कमी सामानामध्ये आणि खूप टेस्टी छान अशी रबडी आपली तयार होते. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी आता इथं अर्धा लिटरला 4 चमचे घेतलेले आहे साखर. मिश्रण आता घट्ट वाटायला लागले बघा. गार झाले की ते एकदम घट्ट होणार. आत्ता जरी असं दिसलं तरी गार झाले की भरपूर घट्ट होते ते. आत्ताच ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे तशी आलेली आहे, परफेक्ट. हे बघा, साखर फक्त ब्राऊन झाली की गॅस बंद करायचा. त्यामध्येच एक 2 मिनिट हलवायचं असं. अगदी डार्क ब्राऊन केला तर रबडीला कडवटपणा येऊ शकतो, म्हणून एवढीच हाच कलर फक्त करायचा. आपण आता ह्याच्यामध्ये हे घालून घेऊया. खूप वेळ दूध आठवल्यानंतर जो कलर येतो तसा कलर रबडीला आलेला आहे. ड्रायफ्रूट टाकते थोडे. आपल्या आवडीप्रमाणे काही ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता. वेलदोडा पावडर घालायची 2 चिमूट. इथंच जर आपण घट्ट केली तर नंतर गार झाल्यावर खूपच घट्ट होणार. त्यामुळं आत्ता असं आहे, ही कन्सिस्टन्सी आहे तेव्हाच आपण गॅस बंद करायचा आहे. थोडं केशर टाकूया आणि हे गार करायला साईडला ठेवून देऊया. आता ही रबडी कोमट झालेली आहे. आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. हे तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. आता आपण जिलेबी करायला घेऊया. त्याच्यासाठी एक गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 2 वाट्या, ह्या वाटीनं 2 वाट्या साखर घालायचे. 2 वाट्याला 2 वाट्या पाणी घालायचं आहे. त्याला गॅस लावून घेऊया. चिमूटभर वेलदोडा पावडर घालायची. थोडं केशर घालून घेतलं.
थोडा लिंबू पिळायचा पाकामध्ये. हा पाक इकडं तयार होते तोपर्यंत आपण जिलेबीचं बॅटर बनवायला घेऊया. एक सपाट वाटी होईल एवढा मैदा घेतलेला आहे. हे पाव चमचा खायचा सोडा घेतलेला आहे, पाव चमच्यापेक्षा थोडासा कमी आहे. 1 चमचा तूप घालायचं आहे आणि हे सगळं पिठाला छान असं चुळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. सोडा आणि तूप पहिला. हे पाव वाटी दही घेतलेलं आहे ते घालायचं. अर्धी वाटी पाणी. अर्धी वाटी पाणी. हे छान मिक्स करून घ्यायचं सगळं. लागत असेल तर थोडंसं पाणी अजून घालायचं. थोडंसं पाणी लागेल अगदी. पाक आपण बारीक गॅसवर तिकडे ठेवलेलाच आहे. आता बॅटर आपण ह्या पायपिंग बॅगमध्ये भरून घेऊया. ही जर नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी असते त्याच्यामध्ये भरून पण जिलेबी छान होते त्याच्यात पण. गॅसवर एक पॅन ठेवलेलं आहे जिलेबी तळण्यासाठी, त्याच्यात तेल घालून घेतलेलं आहे. तिकडं पाकाला उकळीसुद्धा आलेली आहे. आपण गॅस बंद करूया आता. एकदा पलटून झालेले आहेत. गॅस सुरुवातीला मोठा ठेवायचा, नंतर मध्यम ठेवायचा. बारीक मोठा करत हे तळून घ्यायचं. खूप कुरकुरीत झालेले आहेत, आता तळतानाच जाणवते. मी कलर वापरलेला नाही आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही केशरी किंवा पिवळा कोणताही फूड कलर वापरू शकता. आपण घरीच खाणार आहे तर शक्यतो फूड कलर वापरू नका. कलरसाठी चिमूटभर हळदसुद्धा तुम्ही वापरू शकता. आता हे आपण हे पाठीमागं पाक ठेवला आहे त्याच्यामध्ये घालून घेऊया. थोडे हळूहळू घातला तर असं सुट्ट पण आपल्याला करता येते. ही आधीची जिलेबी आहे आपण घातलेली, ती काढून एका ट्रेमध्ये घेऊया आणि थोडासा ट्रे असा वाकडा करायचा आणि पाक गळण्यासाठी म्हणून ठेवून द्यायचं. तर तळून झालेली आहे. पाठीमाग आपण जो पाक ठेवलेला आहे त्याच्यामध्ये घालूया. एक अर्धा मिनिट ठेवायची पाकामध्ये आणि लगेच काढायची. खूप छान झाली बघा, कुरकुरीत पाकानं भरलेली. आवाज पण येईल बघा तुम्हाला. एकदम कुरकुरीत झाली, पूर्ण पाक भरला आहे छान असा. एका वाटीमध्ये साधारण 20 कढी होतात, म्हणजे 20 जिलेब्या होतात. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया.
मस्त अशी रबडी आणि जिलेबी तयार. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.